शुरू करते हैं। महादेव भावनो बहिणीनो, स्वागत सरांचा आपल्या नवीन ब्लॉगला. तर शुभ सकाळ सगळ्यांना. 4:30 वाजले. तर खूप जास्त अंधार इथे, पण आपला समोर लाईट आहे, आपला प्लेस ले ग्लो होतं, म्हणून काय टेन्शन आहे तुम्हाला. तर आज आपला विरार दौरा होणार आहे. तर परवा आपला एक वर्कशॉप झाला, तर तुम्ही बघितला नसता तर डिस्क्रिप्शनला लिंक आहे, तुम्ही बघून घ्या. खूप मजा आली त्या वर्कशॉपला पण. तर आपला द स्काय एक्सप्लोअरचा इव्हेंट होता. उडी मारून गेला. तर आपला द स्काय एक्सप्लोअरचा इव्हेंट होता, तर तुम्ही तुम्हाला बघायला भेटेल. आणि आज आपला विरार दौरा आहे. तर त्यांनी आज एक वर्कशॉप ऑर्गनाईज करून ठेवला आहे आदिवासी स्कूल्सच्या स्टुडंट्ससाठी. आपण त्यांना विरारला जाऊन थोडं शिकवणार आहेत सर्वजण आणि वर्कशॉप घेणार आहेत. खूप मजा मस्ती करू. तर आता आपल्याला निघायचं आहे 5:30 पण आपल्याला निघायचं आहे. 6ला आपल्याला ट्रेन पकडायचे. खूप जरा लांब लोकेशन आहे, त्यामुळे आपल्याला लवकर निघायचं आहे. आणि आज रात्री आपण ड्रॉइंग वगैरे नाही केलं. आज रात्री आपण जे आपले फ्रीलान्सिंगचे वर्क्स होते त्याचे अपडेट्स घेतले, कधी ते वर्क्स वगैरे करायचे. खूप सारी रिसर्च केलं आणि आपलं जे बिझनेस इन्स्टा वगैरे सर्व आपण हँडल करायला बघितलं. आज रात्री सर्व चेक केले, अपडेट्स काय मेल्स चेक केले, सर्व चेक करत होतो. आज खूप टाईम दिला मी आज पूर्ण रात्र. जर ड्रॉइंग करत बसलो असतो तर मला वाटत नव्हतं की मी 5पर्यंत उठील त्या जागेवरनं. त्यामुळे विचार केला की आज राहून दे, उद्या पुरा दिवस करू शकतो. तर निघूया आपण, जाऊया थोडा फ्रेश होऊया, चाय पिऊया, आपली फेवरेट चाय पिऊन मग आपण निघूया. तर बाय. दिसतोय काय मी? दिसतोय का? One eternity later. आपण आता डायरेक्ट चाय प्यायला उभं राहिलं. आता कसे काय बांधून आले असे? मला तू बांधणार होतीस ना? इधर व्हीलर से बैठा हूँ जाने के लिए, वो घड़ी घड़ी फोन कर रहा है. हाँ उसको मेरे को काम का उसमें सामान है ना. पहिल्या दिवशी आला होता ना तुम्ही? हाँ हाँ चलेगा पहिला आपलं होतं तिकडे नहीं तो सेट परत गुड नाईट ना, परत गुड नाईट ना, आपण दोघून जायचं ना. A few moments later. 1 hour later. Hello.
आला आपलं लोकेशन, जाऊया. कॉम्पिटिशन स्टार्ट करायचं लगेचच्या लगेच, आराम करायला टाईम भेटला ना आपल्याला, झाल्यानंतर मग आपण आराम वगैरे करू. तर जाऊया आता. मॅडम One hour later. आता आपलं रॉक पेंटिंगचा वर्कशॉप खतम झाला आहे आणि इथं आपलं तोरण मेकिंग, आपलं कागदाची तोरण कशी बनवते दाखवतात पोरांना. हॅलो, हाय. आज आम्ही वर्कशॉपमध्ये आलोय. ह्या लहान लहान मुलींनी खूप सुंदर सुंदर तोरण बनवले. खरं म्हणजे तर यांचा उत्साह पाहून आम्हाला सुद्धा करण्याची प्रेरणा भेटली. आम्ही बसलो. थँक्यू रिपोर्टर सनेहा. अजून एक सिद्ध आहे का? उसगाव इकडे राहणारी प्राथमिक शाळेतली मुलं आहेत. माधुरी मॅडम आहेत, त्यांच्या बाजूलाच ही लोक राहतात. इकडे 2 दिवसाचा वर्कशॉप झाला. या मुलांनी ही तोरणं तयार केली. जवळजवळ 38 मुलं या वर्कशॉपमध्ये 2 दिवस होती. त्यामध्ये त्यांनी ही तोरणं तयार केली वेगवेगळ्या रंगाची, आकाराची. तसंच दगड सुद्धा रंगवले. हा सर, आता हे दगड तुम्हाला मी दाखवते. हे दगडही रंगवलेले आहेत मुलांनी. बरं, ह्या मुलांची शैक्षणिक तशी प्रगती तेवढी आहे असं म्हणता येत नाही, कारण शाळा ही खूप दूर असल्यामुळे त्यांना तेवढं कलेचं वगैरे काही हे नाही, कोण सांगणारं वगैरे.
पण ह्या मॅडमनी छान असा वर्कशॉप घेतला. ही फुलं काल झाली, एक दगड रंगवलेला, आणि ही फुलं तयार करून घेतली. तसं हे ह्याच्यावरती काढून घेतलं आधी वारली पेंटिंग. हे सगळं वारली पेंटिंग करून घेतलं मुलांकडून. आणि ह्या झाडावरती पण झेंडूची फुलं टांगलेली आहेत ह्यांनी. आणि ह्या सगळ्या मुलांची किलबिल 2 दिवस चालू होती. सगळी मुलं आता रंग ठेवत आहेत व्यवस्थित. त्या मुली इकडे बघ, सगळी मुलं छानपैकी इकडे बघ. आणि आमचं शूटिंग, व्हिडिओ शूटिंग आमचा रोहन करतो. रोहन बरोबर एक छोटीशी मुलगी पण बसली आहे. किती आनंदित आहे बघा. असा छान वर्कशॉप आमचा झाला. ब्लॉगर आले इन द हाऊस. ते काय कर माहितीये का, दाखव इकर Not bad. Now you.
behave yourself. श्री गाडगे महाराज आश्रमशाळा. माझं नाव नैना गुप्ता. मी इयत्ता 7वीत शिकते. मला माधुरी मॅडमनी शिकवलं ते मला खूप आवडलं. थँक्यू. हॅलो बालमित्रांनो, माझे नाव तन्या दीपक बोरसे.
माझ्या शाळेचे नाव आदर्श विद्यालय. जे आज आम्हाला बाईंनी स्टोन पेंटिंग शिकवले ते बघून मला खूप आनंद झाला. गणपती बाप्पा. तर महादेव. तर आत्ता आपण झोपून उठलोय कारण का तिथे एवढं गरम होतं की म्हणजे असं वाफायला होतं ना, तर गरम हवा येते. आपल्याला बारक्यांना माहिती असेल किती आपण ते गरम हवामधनं आलो आहे ते. आणि येता येता हालत खूप खराब झाली, खूप गर्दी आणि खूप गरम. ते जे एक्सपिरियन्स भेटला आपल्याला खूप छान होता. खूप मजा आली त्या मुलांसोबत. त्या मुलांनी एवढं म्हणजे कधी काही खेळलं नव्हतं. डान्स ते करायची खूप, पण ते कधी सर्व रॉक पेंटिंग वगैरे काही केले नव्हते. तर त्या मॅडम मुले आपल्या आणि आपल्या क्रिएशन ग्रुपच्या तर्फे ते सर्व त्यांना करायला भेटलं. तर खूप बरं वाटलं त्यांना शिकून आणि खूप एन्जॉय केला आम्ही. डान्स तर किती केलं तुम्ही बघितला असेल कसला डान्स होता तो. आणि आपण जे मीम बघायचो इन्स्टावरती मेरा नाम डान्सवाला, तर ते त्यांचा खरंच फ्लोक डान्स आहे. ते मला माहिती नव्हतं, नंतर समजलं, त्यांनी सांगितलं मला. तर मला वाटायचं की अरे मीम सॉन्ग इथे बरं व्हायला कसं आलं, पण ते तिकडनंच आलेलं आहे, ते माहीत नव्हतं आपल्याला. आणि खूप मजा आली त्यांच्यावर रॉक पेंटिंग करायला, मग नंतर आपल्या तोरण मेकिंग करायला. तर सर्वांमुळे आपला प्रोग्राम सक्सेसफुल झाला. त्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद मनापासून. आणि असाच आपण प्रोग्राम करत राहू, खूप प्रेमळ ब्लॉग्स असे आपण आणत राहू. आणि तुम्हाला हा ब्लॉग जर मनापासून आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा आपल्या चॅनलला आणि असंच प्रेम दाखवा. आणि आपण असंच भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तो पण हर हर महादेव.